आणि मग तुम्ही तिथून कुठे आलात पारनेरमधून? पारनेरहून अलिबाग त्यांचं घर. बर. पण हे नोकरीला होते रोह्याला. बर. तर आम्ही मग रोह्याला शिफ्ट झालो. पारनेरवरून रोहा, दोन टोक आहेत. हे कसं काय जुळलं लग्न तुमचं? ते मनपसंत सून हवी अशी जाहिरात दिली होती या लोकांनी. बर. त्या वेळेच्यात माझं लग्न जमलं. ओके. मग ही तुमची मनपसंत सून म्हणून निवड झाली आणि तुम्ही भागवतांच्या. ओके. आता आपण तुझ्याकडे येऊया. तुझं मूळ कुठलं? आम्ही मूळचे सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी गाव आहे. सोलापूर बार्शी. हो. पण आता सगळे कामाच्या निमित्ताने पुण्याला. पण माझे शिक्षण तुझं कुठे झालं शाळेतलं? सगळंच. माझे वडील रेल्वेत आहेत सर्व्हिसला, त्याच्यामुळे ते सगळं. हो. पालघर. जन्म माझा पालघरचा. नंतर त्याच्यानंतर बार्शी तुझं गाव. हो. मूळ गाव कुठला? पालघरचा. पालघर. ओके. बर. आणि त्याच्यानंतर मग आम्ही नवापूर म्हणून गुजरातच्या बॉर्डरवरती गाव आहे, तिकडे गेलो. पालघरवरून नवागर. हो. नंतर 10वी 12वी पर्यंत तिथेच शिक्षण झालं. तिकडनं मग BSc मी सोलापूरला केली आजीकडे. तिथून परत सोलापूरला गेली. MSc मी पुण्याला येऊन केली फर्ग्युसन कॉलेज. सोलापूरहून पुणे. पुण्याला. तुझ्या वडिलांपेक्षा तुझाही तेवढंच. मग तिथून तू कुठे आली? डायरेक्ट मुंबई. नाना चौकात. बरं मला सांग, म्हणजे तुझ्या शाळेच्या आठवणी किंवा तू मुलगी म्हणजे तशी लहान होतीस बरोबर? इथून सारखं तिथे जायचं, तिथून तिथे जायचं, मैत्रिणी बदलत आहेत, मित्र बदलत आहेत. सगळं. तुला किती त्रास झाला? त्रास असं नाही, कारण मला पण नवीन मित्र मैत्रिणी बनवायला आवडतात, त्याच्यामुळे सगळीकडे होत गेले. ही बोलकी आहे का खूप? मनात काही ठेवत नाही. आवडलं तर आवडलं, नाही आवडलं मोकळी. एकंदरीत तिच्या बोलण्यावरून तसं वाटतं. बरं. मग आता MSc वर तुझं लग्न झालं? हो. MSc फर्स्ट इयर झालं. सेकंड इयरची एक्झाम सुरू असताना लग्न झालं. सुरू असतानाच लग्न झालं? हो. शाबास. आणि खरी गंमतची गोष्ट म्हणजे एक्झाम पण होती आणि लग्न पण त्याच दिवशी होतं. कसं जमतं? मग काय केलं तू? एक्झाम नंतर एक्झाम नाही, आधी लग्न केलं. आधी लग्न माझं, मग परीक्षा. आणि मग सगळे विषय सोडवले. बर बर. आता यजमान काय करतात? म्हणजे यांचा मुलगा काय? ते डेलॉइट मध्ये डेप्युटी मॅनेजर. बर. आणि मुलगी छोटी, 2.5 वर्षाची. बर. आणि तू आता काय करतेस? बाकी सध्या सगळं सोडलं. शांत. रांगोळी गायन शिकते. ओके. तर अशा प्रकारे तुमचं सासू सून मुलगा आणि नात. बरं, तुमचा दिनक्रम काय असतो? माझा दिनक्रम आता सध्या किचन बरंचसंही सांभाळते, त्यामुळे काय आपलं आरामात उठायचं, देवाची पूजा वगैरे करायची, देवाचं वाचन करायचं, नातीला सांभाळायचं. ओके मंडळी, आता ह्याला जरा चहा बी पाचतो, जरा फ्रेश करतो ना. ऑल द वे ते नाना चौकातून आलेले आहात. पण मला सांगा, तुमचा छंद काय होता? मला पण रांगोळी, त्याच्यानंतर हे विणकाम, भरतकाम, या सगळ्यामध्ये मला आवड होती. आणि संगीतात नाही असं काहीच नाही. डान्स, रांगोळी, मेहंदी, परत क्विलिंग आर्टचे हे कॅन्डल स्टँड्स असतात त्या तयार करायच्या. रांगोळीमध्ये पण वेगळे वेगळे प्रकार, संस्कारवाती, ठिपक्याच्या, फॅन्सी, पाण्यातली, असं वेगळं वेगळं. म्हणजे पाण्याच्या प्लेटमध्ये पाणी घेऊन खाली रांगोळी घालतात ना, ती वाली. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.